मार्केटमध्ये क्रॅश होणार आहे। मार्केटमध्ये खूप मोठी मंदी येईल। 2008 नंतरची सुद्धा मंदी येईल आणि मार्केट खूप मोठ्या प्रमाणात खाली येईल, अशा चर्चा आणि असे स्टेटमेंट करणारे खूप सारे लोक सध्या आसपास फिरतात आहे। आणि मित्र, ते 1 ते 1.5 वर्षांपासून असंच म्हणतात आहे आणि ते म्हणत राहतील आणि एक दिवस असा येईल की मार्केट खरंच क्रॅश होईल आणि मार्केट खाली येईल आणि तेव्हा ती लोक म्हणतील की मी सांगत होतो की मार्केटमधनं बाहेर पडा, मार्केट खाली येणार आहे, मार्केट क्रॅश होणार आहे। मित्र, मार्केट हे कधीही 5, 10, 15% खाली येऊ शकतात, तेवढी आपली मानसिक तयारी नेहमीच पाहिजे असते। परंतु विचार करा, मला 9 जानेवारीला एक मेसेज आला होता एका क्लायंटचा की सर मार्केट खूप महाग वाटतंय आणि त्यांनी एक मेसेज पाठवला मला की हा मेसेज मला खूप सारे लोक पाठवतात आहे, काय करायला पाहिजे। त्यावेळी साधारणतः निफ्टी 21,500च्या आसपास होतं। तो मेसेज मी तुम्हाला इथे दाखवतो स्क्रीनशॉट मध्ये। आता तिथून आजपर्यंत आहे ना मार्केट जवळजवळ 10% वाढलेलं आहे। याचा अर्थ काय की तुम्हाला मार्केटच्या भीतीमुळे पैसे बाहेर नाही काढायचे। तुमचं जर कधी टाइम होरायझन 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष असेल आणि मार्केट 5%, 10%, 15% खाली असेल तर न घाबरता आपण इन्व्हेस्टमेंट करत राहायची। जानेवारीमध्ये मार्केट 70,000च्या आसपास होतं, आज मार्केट 77,000 आहे। आता आज मार्केट 77,000ला आहे, उद्या ते 80-85 जाईल आणि तिथून परत 10% खाली येऊन ते 77-78ला जाईल। मग त्याच्यामध्ये आपला फायदा काय? त्याच्यापेक्षा आपण इन्व्हेस्टेड राहायचं, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि नियर फ्युचरमध्ये पुढच्या 6 महिने, वर्षभरात आपल्याला पैसे लागत असतील तर आपण मार्केटमधनं पैसे काढायचे, पण मार्केटच्या भीतीमुळे पैसे नाही काढायचे। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.